मी बघताय TV9 मराठी बुलेटिनमध्ये स्वागत. बातम्या बघूया सुपरफास्ट 50. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादीला 1 जागा. सूत्रांची माहिती. आज किंवा उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठकीची शक्यता. विधान परिषदेबाबत चर्चा सुरू, अंतिम निर्णय नाही. लवकरच एकत्र बसून मार्ग काढू. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेबाबत शिवसेनेशी तर पुण्याच्या जागेबाबत राष्ट्रवादीशी चर्चा सुरू असल्याची माहिती. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली विधान परिषद मतदारसंघात अरुण लाखानींचं नाव आघाडीवर. अरुण लाखानी सुप्रिया सुळेंचे व्याही. भाजपचे वरिष्ठ नेते. गेल्या निवडणुकीत देखील अरुण लाखानींचं नाव आघाडीवर होतं. भाजपचेही 100हून अधिक नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात. ही निवडणूक 100 कोटींची. 5-5 लाख रुपये देऊन नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न. विजय वडेट्टीवारांचा आरोप. राज्यातील सध्याच्या बिकट परिस्थितीमध्ये विधान परिषद निवडणूक घेण्याची गरज आहे का, यावरती विचार होणं गरजेचं. रोहित पवारांचा ट्विटद्वारे सवाल. राजेश टोपे मराठवाड्यातनं स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढण्यास इच्छुक. 27 तारखेला महाविकास आघाडीची बैठक होणार. या बैठकीत निर्णयाची शक्यता. जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी 26 उमेदवारी अर्जाची विक्री. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह 16 व्यक्तींकडून 26 अर्ज खरेदी. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भाजप आणि शिवसेनेकडून अर्जांची खरेदी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांची आज बैठक. विधान परिषद निवडणूक आणि आमदारांच्या समस्यांबाबत चर्चा होणार. महापालिकेतील मानापमान नाट्य सुरूच. राज्यशिष्टाचार पाळला जात नाही. उपमहापौर संजय खाडेंचं आयुक्त अश्विनी भिडेंना पत्र. अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी. शासकीय कांदा खरेदीच्या दरात 3 रुपये 45 पैशांनी वाढ. ग्राहक व्यवहार विभागाचा मोठा निर्णय. 15 रुपये 80 पैसे दरानं शासकीय उन्हाळी कांद्याची खरेदी होणार. रोहित पवार आज मुंबई-आग्रा महामार्गावरती आंदोलन करणार. कांद्याची किमान 25 रुपये किलोनं खरेदी करण्याची मागणी. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन. नाशिकच्या मालेगाव तालुक्यात साठवणुकीतील कांदा मोठ्या प्रमाणात सडत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात. कमी बाजारभाव आणि खराब होत असलेल्या कांद्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट. वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे कांद्याची गुणवत्ता घसरली असून साठवणूक देखील धोक्यात. गेल्या 12 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ. मुंबईत पेट्रोल 2 रुपये 72 पैशांनी तर डिझेल 2 रुपये 81 पैशांनी महागलं. मुंबई पुण्यात पेट्रोल 111 रुपये लिटरवर. इंधन मिळेल की नाही या भीतीनं 20% मागणी वाढली. पुरवठ्यावरती ताण येण्याइतपत साठेबाजी करू नका. पेट्रोल डिझेलवर मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला. जनतेच्या खिशावर घाला घालणं हा एकच मोदी सरकारचा अजेंडा. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरनं राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका. काँग्रेसकडनं तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महंगाई मॅन असा उल्लेख. 11 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात 8 रुपयांची वाढ झाल्याचं ट्विट. काँग्रेसची मोदी सरकारवर पुन्हा टीका. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीबाबत आश्चर्य वाटत नाही. ही फक्त सुरुवात. पिक्चर अभी बाकी है. देशभरातील इंधन दरवाढीवरनं सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. पेट्रोलसाठी रांगेत उभे राहणारे गोरगरीब शेतकरी आहेत. काळाबाजार करायला ते काही मंत्री नाहीत. रोहित पवारांचं गिरीश महाजनांना उत्तर. तर कुंभमेळ्याच्या कामांमधल्या काळाबाजाराबाबत लवकरच बोलण्याचा इशारा. देशावर स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठं संकट येणार. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरनं जितेंद्र आव्हाडांचा दावा. 4 दिवसांनी मुंबईतल्या पेट्रोल पंपावर दंगे होतील अशी प्रतिक्रिया. राज्यातील अनेक भागात पेट्रोल पंपावर नागरिकांची गर्दी. गडचिरोली, जळगाव, धुळे, जालन्यासोबतच अनेक ठिकाणी इंधन टंचाई. शेतीची कामं सुरू होण्याआधीच मोठा परिणाम. इतर कामं देखील खोळंबली. इंधन बचतीसाठी पुण्यात जमावबंदीचे आदेश लागू. 14 दिवस आंदोलन, मोर्चे आणि सभांना बंदी असणार. पुणे महापालिकेचा निर्णय. हिंगोली जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर 12व्या दिवशी इंधनासाठी रांगा. डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी हैराण. जिल्ह्यातील विविध पेट्रोल वाहनांच्या रांगा. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांना विनाअट इंधन देण्याची ठाकरे सेनेची मागणी. जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा. पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात आम आदमी पार्टीचं पुण्यात आंदोलन. आपच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी. इंधन काळाबाजार संदर्भात जळगाव जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर. जिल्हाधिकाऱ्यांकडून काळाबाजार करणाऱ्यांवरती कारवाई करण्याच्या सूचना. जालन्याच्या जाफराबादेत डिझेलचा तुटवडा. डिझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपावरती वाहनचालकांसोबतच शेतकऱ्यांची गर्दी. रांगेत थांबलेल्या 200 वाहनचालक आणि शेतकऱ्यांनी पंपावरती जेवण उरकलं. मुंबईत पावसाळा तोंडावर आल्यामुळे रस्ते दुरुस्तीच्या कामांना वेग. बीएमसीच्या प्रमुख रस्ते आणि उड्डाणपुलावरचे खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. 2047 पर्यंत मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याचा राज्य सरकारचा मोठा संकल्प. एसआरएकडनं 2030 पर्यंत 7 लाख झोपड्यांच्या पुनर्वसनाचा महत्वाकांक्षी आराखडा.
महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर कॉन्क्लेव्ह परिषदेत मोठी घोषणा. नीट प्रकरणातील आरोपी प्रल्हाद कुलकर्णीला 2 दिवसांची सीबीआय कोठडी, तर आरोपी मनीषा वाघमारे हिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सीबीआयची मागणी कोर्टानं मान्य केली. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. डिलीट केलेले चॅट डेटा रिकव्हर करण्यात सीबीआयला यश. फोनमध्ये सेव्ह असलेला गॉड नावाचा नंबर तेजस शहा या विद्यार्थ्याचा, सूत्रांची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक बाब उघड. टेलिग्राम ग्रुप तयार करून सायबर गुन्हेगारांकडून विद्यार्थ्यांची 5 कोटींहून अधिकची फसवणूक. प्रश्नपत्रिकेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून 10 लाख रुपये उकळले. नीट पेपरफुटी प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून केंद्र सरकार आणि एनटीएला नोटीस. या आधीच्या निर्देशांची अंमलबजावणी न करणं दुर्दैवी, कोर्टाची टिप्पणी. लातूरमधील मोठेगावकर क्लासमध्ये पुन्हा सीबीआय पथकाकडून झाडाझडती. आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात तपासणी झाल्याची माहिती. आठवड्याभरात सीबीआयकडून अनेकदा क्लासच्या कार्यालयात तपासणी. सीबीआयचं पथक लातूरमध्ये ठाण मांडून. भूतकाळातील वक्तव्याचा अर्थ वर्तमान काळाशी जोडणं अयोग्य. मोठेगावकरच्या व्हायरल होणाऱ्या जुन्या व्हिडिओवरनं अमित देशमुखांचं उत्तर. नाशिकच्या टीसीएसमधील धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणी निदा खानच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स कमिटी मैदानात. टीनात तथ्य नसून खरात प्रकरण दाबण्यासाठी हे प्रकरण पुढे आणलं. माजी आमदार आसिफ शेख यांचा आरोप. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची तब्बल 8 तास चौकशी. पोलिसांनी टीसीएस प्रकरणात दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर मतीन पटेलला नोटीस पाठवली होती आणि नोटीस मिळाल्यानंतर मतीन पटेल नाशिक पोलिसांच्या समोर हजर झाला होता. बोंधू अशोक खरातची प्रॉपर्टी ईडीकडनं जप्त. खरातच्या अनेक बेनामी मालमत्तांचे रेकॉर्ड आणि डिजिटल उपकरणे ईडीच्या ताब्यात. मर्सिडीज कार, 1.12 कोटी रुपयांचे दागिने आणि 2,25,00,000ची रोकड जप्त. सोलापूरच्या करमाळ्यातील बोंधू मनोहर भोसलेच्या अडचणी आणखी वाढल्या. मनोहर भोसले विरोधात लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल. घोटी येथील आश्रमात महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार.